या पुलाशिवाय आपल्याला जायला रोडच शान असलेली अश्वमेघ नाही आटपाडीचं काय म्हणायचं आटपाडी RTO ऑफिसर घेतलं साहेब मी घर ठरवायला आलो. विचारा त्यांना. होय साप आहे ना साप इथं. इथं झालाय हे घर मी ठरवायला आलो किती सुंदर झाले 14. चल की मित्रांनो आटपाडीकर म्हणून आहेत RTO ऑफिसर आहेत. त्यांचा बंगला आहे मोरगाव येते आणि त्यांच्या शेडमध्ये साप आला सध्या आपल्यासोबत आहे. सुंदर गार्डन पण साप येतं. मित्रांनो मानवी व्यवस्था आहे. पावसाचं ढग आलं आणि द्याव बसलं की गरमी कमी जास्त होते त्यामुळं साप जिथं गारवा असेल अशा ठिकाणी आला. बंगला किती सुंदर आहे बघितलं गार्डन ते त्यातून आलेलं नसेल माझा अंदाज आहे. मागून पर्यावरण आहे आणि आलेला आहे आणि अलमारीच्या खाली बसलेला आहे आणि तो सध्या व्यवस्थितरित्या रेस्क्यू. तब्येत नमस्कार आबा ओळखलं का? हा बंगला ठरवायला आलेलो आम्ही मी आणि मिस्त्री ठरवायला आलेलो बंगला ही इमारत बांधताना. ती पळपुट आहे त्याच्या खाली किती वर्ष झालं बरं आबा घर बांधून? जवळजवळ 12 वर्षानंतर मी आलो घरला. मी आणि किल्लारी मिस्त्री आलतो. द्या खुर्च्या आबा कुठला आहे का? तुमचीच आहे काय? होय दांडक धाडस आहे मग आता काय करू मी? तुझ्या वेळेस पोरगी आहे. ते मामाच्या रॉड आहे बघ त्यानं ढकल ना आपली स्टिक लांबव हुक लांबव बाळा. आज जायला येत आहे त्यातनं तिकडं पळाला तर लय रिबीटने कुणीकडे जाणार? कुठं बसलाय? खाली इथं समजत नाही मला साप हातात आलेलं. नाही मग कशात समजतंय? रिअल मध्ये बरं रिअल मध्ये एक हे सायकली घ्या काढून. हे सायकली काढा. कुठं जातोय साप? हो ह्या सायकली घ्या. साहेबांनीच गेलता काय? नाही RTO साहेब आहेत त्यांचा आहे. गपाट साहेब ओळखतात की मला.
सावकाश निकळ पळपट तिथं जवळ आत जा. झाड्या पण जाम आहे पळपट पण जाम आहे. हा उचल तिथं हात घालून तिथंच धरता येतोय का बघ. मोठा आहे का बारका आहे श्रद्धा? मोठा आहे, धर तिथं. दिवड आहे हो दिवड आहे. कोणीकडे आला? इकडं आला काय? तिला मी कुठं आहे? हा? इथं बसले. बसून थांब 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 श्रद्धा, तुला ग्लोव्ह आण म्हटलं की नाही? मला ग्लोव्ह मध्ये समजत नाही साप हातात आलेली जुबाब. नाही नाही मारायचं नाही, आबा धरला जातोय. ते धरले की लय जोरात. तो साप आहे. आहे का जागेवर बघू? हाय हाय तिने बघितलं बरोबर. हे आहे रे. हा ओकेच. त्याला म्हणायचं खतरनाक. कसा चावणार तो? ठोक लावला की साप श्रद्धा हातात आला. आता कशात अडकलं जाऊन? वास तर मारतय लई असं. मित्रांनो खतरनाक असा हा दिवड आहे बघा. तो चावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो ग्लोव्ज दिलेले आहेत की कोणता जरी साप चावला तर धामांपैकी नाही. दिवड म्हणून आहे हे बिरोळा. याला चावलं माणूस मरणार नाही. नाही मरत. काय खाल्ले का? काही याच्यापासून धोका नाही आहे. काही खाल्लेला नाही आहे तर तो बसलेला आहे निवांत. शिकार केलेला आहे आणि बसलेला आहे. आणि ते वजीर तिची पाठच घेतल्या. आणि जवळून दाखवतो. श्रद्धाला पण ते आमच्या ते काठी पोरगी सगळ्यात बांधायचं आहे. आणि थोडा राग झालेला आहे साप आणि चावण्यात रागीट स्वभावाचा आहे. एकदम राग येतोय त्याला. कसा चावतोय बघा. त्याला धोका वाटला तर आणि कोणाचा चुकून जरी अशा सापावर पाय पडला आणि तो जरी चावला तर याच्यापासून धोका नाही आहे. मोरगाव येते मित्रांनो. आटपाडीकर म्हणून आहेत. त्यांनी मनव्यवस्थित आल्यामुळं याला बोलवून सुरक्षित वाचवलेलं आहे. याला न इजा पोचवता. आणि कोणी असा साप घरामध्ये आला तर मारू नका. हा वन्यजीव येतोय. अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक असल्यामुळं याला सुरक्षित पकडून त्याच्या आदिवासात व्यवस्थितरित्या रिलीज करणं महत्त्वाचं आहे. आणि मोरगावला येताना जागरण नदीवरला ब्रिज आहे कवटेमंकाळहून येणारा, तिथून कोणालाही येता येत नाही. आडमार्गा म्हणजे लांडगेवाडी नरसिंहगाव इथून किंवा नरगोल इथून येण्यासाठी रस्ता आहे. आणि येऊन याला सुरक्षित पकडलेलं आहे. याच्या आदिवासात सोडलं जाईल. सर्वांचं अभिनंदन करतो. नको 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 याला वायरची पिशवी एकदा घालायला. जमला का आता? ग्लोव्ह न धरता येतो. अनेकदा सोडून धर बघ ग्लोव्ह न. हा सोड. दे सोडून. आबासने भिवू नको. आबा पण धरत्याल. हा धर. आबा 100 जातीचं साप आहेत. बरसच बिनविषारी आहेत. बरसच बिनविषारी आहेत आणि काही ठराविक विषारी आहेत. हा धर. उचल मध्य सेंटरला. पुढे धर तोंडापाशी. पूर्ण तोंडापाशी धर बाळा. पाणीवाला साप आहे हा. साप राहतोयच मानवी वस्तीपाशी. आपल्या आबा याच्या तिला तर अक्कल नाही. कुत्र किती अंतरावर आहे काय आहे आबा.
सापाला भेट नाही बेडकाला भीत्या भ्या घालतया. पहिली दिवशी होती काय का जाय ना कसलं डेंजर आहे कुत्र. कोण यायचा दम नाही. ती काळ पहिली बघितलं तर आबा तुम्ही मिस्त्री काकांचं ह्याचं हे होतं कार्यालयाचं उद्घाटन होतं आलता कुठं दिसलं नाही त्यावेळी मी उडकावलं होतं तुम्हाला. तुम्ही ओळख नसेल मला. हा ओळखायला तुम्हाला मी ओळखणार नाही असं होणारच नाही. हं. आता ते मशालकर सरकार माझ्या पुढचं ठरलं आहे आम्हाला बरोबर हा आणि बसलोया काय झालं आबा ओळखलं नाही मला. अरे देवा म्हटलं तुम्ही सरकार ठरलं हा हा ते आजार पडून उठलो 2 वेळा ते आजार पडा त्याच्या घराला गेलेलो. हा ती कसं नाही तोडत त्याला बांधायला सुतळे त्या गच्च बांधा. बांधत्या जामते रोज आबा एक धरायचा आहे रोजचं 7-8 धरायला लागतात. रोज ड्युटीच आहे रात्र दिवस. मोरगाव मध्ये तुमच्या 50 भर साप धरला असेल रात्रीचा आला घरात की. मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो. साप वाचवा निसर्ग वाचवा. पैसा दिवस तर मारतो तुम्ही. मारत्यात लोक काय करायचं.